नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचं जे 1.8 आहे वर्किंग टुवर्ड एक्सलन्स या हा जो चॅप्टर आहे 12वीचा, या चॅप्टरचं मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग याचे सगळे प्रश्नोत्तर आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ बघितला तर वर्किंग टुवर्ड्स एक्सलन्स हा जो चॅप्टर आहे त्याचे सगळे प्रश्नोत्तर तुमचे काय होऊन जातील तर क्लिअर होऊन जातील. चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलेले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 12वीचे ग्रामर आणि ब्रायवरचे सगळे चॅप्टर्स काय करू शकता, चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. वर्किंग टुवर्ड्स एक्सलन्स या चॅप्टरचे मार्जिन क्वेश्चन्स, आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग यांचे सर्व प्रश्न उत्तर समजून घ्यायला. वर्किंग टुवर्ड्स एक्सलन्सच्या आईस ब्रेकर्सपासून आपण सुरुवात करतो आहोत. बघा काय दिलं आईस ब्रेकर्समध्ये. पहिला प्रश्न आहे, देअर आर डिफरंट वेज टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर डिफरंट पर्पजेस. वेगवेगळ्या उद्देशाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्याकरता वेगवेगळे मार्ग असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला डिस्कस करायचे आहे. अँड मॅच द वर्ड्स गिवन इन टेबल ए विथ देअर मिनिंग इन टेबल बी. आता टेबल 1A जे काही वर्ड्स दिलेले आहेत ते तुम्हाला मॅच करायचे टेबल बी मधील त्यांच्या मिनिंगसोबत. ओके, तर एक आहे पहिलं क्रूज. ओके, क्रूजसाठी जो योग्य जोडी असेल ती असणार आहे, क्रूजला मराठीमध्ये म्हणतो आपण समुद्र पर्यटन करणे. मग त्यासाठी असणार आहे अ जर्नी ऑन अ बोट ऑर शिप टू अ नंबर ऑफ प्लेसेस. हे त्याचं आन्सर असणार, तुम्ही घेणार आहात म्हणजे 7th जे आहे ते तुम्ही ते आन्सर घ्या. एक्सपेडिशन, त्याचं आन्सर असणार आहे एक्सपेडिशन म्हणजे मोहीम. आता याचं असणार आहे अ जर्नी एस्पेशली बाय अ ग्रुप ऑफ पीपल फॉर अ स्पेसिफिक पर्पज. ओके, म्हणजे 6 हे त्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर आहे कॅम्प. कॅम्प म्हणजे काय तर छावणी किंवा तळ. आता या सीचं आन्सर जे असणार आहे ते असणार आहे अ प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरियाज वेअर टेंट्स आर इरेक्टेड फॉर शेल्टर. म्हणजे 5th हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, ट्रिप म्हणजे सुद्धा एक प्रकारची सहल. ओके, तर याचा आन्सर असणार आहे अ ब्रीफ प्लेजर आउटडोर व्हिजिट, म्हणजे 3rd त्याचा आन्सर असणार आहे. एक्सकर्शन, याचा आन्सर असणार आहे एक्सकर्शन म्हणजे पण एक प्रकारे सहलीचा प्रकार आहे, सफर ज्याला आपण म्हणतो. तर याचा आन्सर असणार आहे अ शॉर्ट जर्नी टू अ प्लेस विथ अ पर्टिक्युलर पर्पज. ओके, 4th पिकनिक. आता पिकनिकचा आन्सर असणार आहे, पिकनिक म्हणजे पण सहल पण थोडंसं वेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्या अर्थावरून तुम्हाला कळून जाईल. पिकनिकचा अर्थ होतोय अ शॉर्ट विजिट टू ॲन आउटडोर प्लेस वेअर पीपल सेलिब्रेट एन्जॉय अँड ईट मील. जे लोक सहज बाहेर जातात, आउटडोर जातात, कशासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी, त्याला पण पिकनिक म्हणूया. वोएज म्हणजे जलप्रवास. आता याचा आन्सर असणार आहे अ लॉंग जर्नी ऑन अ शिप, म्हणजे 1st हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, आता दुसरा दिलेला बघा, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब. पुढील ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्याची चर्चा तुम्हाला स्वतः तुमच्या सहकार्याशी करायची आणि तुमचा हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता काय ते क्वालिटीज रिक्वायर फॉर एक्सलन्स, उत्कृष्ट बनण्यासाठी ज्या क्वालिटीज लागतात त्या तुम्हाला हिच्यात लिहायच्या आहेत. 2 दिलेल्या आहेत, एक विजन आणि दुसरं दिलेलं आहे हार्डवर्क. ओके, बाकी काय त्या one by one तुम्हाला मी सांगतो. आणखीन काही क्वालिटीज ज्या एक्सलंट होण्यासाठी लागतात त्यामध्ये डेडिकेशन, ह्युमॅनिटी, पॅशन, डिटर्मिनेशन, पर्सिव्हरन्स, सेल्फ अवेअरनेस, क्रिएटिव्हिटी, नॅचरल टॅलेंट, कमिटमेंट, या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला असाव्या लागतात. कशासाठी तर तुम्ही एक्सलंट बनण्यासाठी. आय होप तुम्हाला आईस ब्रेकर समजलेला आहे. यानंतर आपण वळतो आहोत मार्जिन क्वेश्चन्सकडे. चला तर मग मार्जिन क्वेश्चन समजून घेऊया. मार्जिन क्वेश्चन्समधील पहिला प्रश्न आहे बघा, व्हाय डज रिच चाइल्डहुड मीन्स. आता रिच म्हणजे काय तर समृद्ध बालपण म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. हा रिच चाइल्डहुड हा शब्द वापरलेला आहे चॅप्टरमध्ये. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, आय थिंक दॅट, मला असं वाटतं की रिच चाइल्डहुड इज द चाइल्डहुड वेअर यू विल हॅव एव्हरीथिंग विच यू लव अँड लाईक. समृद्ध असं बालपण म्हणजे काय तर असं बालपण की ज्यामध्ये तुम्ही ज्यावर प्रेम करता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या ज्यावेळेस तुमच्या सोबत असतील, तुमच्याकडे असतील, तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर रिच चाइल्डहुड असं म्हणू शकतो. यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स, फन अँड लव. जेव्हा तुमच्याकडे काय असेल तर खूप असे मित्र असतील, खूप असा आनंद, मजा असेल आणि प्रेम मिळेल तुम्हाला, त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो की ते रिच बालपण आहे. वेन यू विल हॅव युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्ज विथ यू इन युअर चाइल्डहुड. ज्यावेळेस तुम्ही लहान असता,
तेव्हा ज्यावेळेस तुमचे पॅरेंट्स आणि तुमचे रिलेटिव्स तुमच्या जवळ असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर रिच चाइल्डहुड किंवा मग समृद्ध असं बालपण असं म्हणू शकतो. वेन यू विल गेट द सराउंड ऑफ गुड अँड क्लेवर पीपल, जेव्हा तुम्हाला काय मिळतो सराउंड मिळतो म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोण असतील चांगले लोक असतील हुशार लोक असतील तर निश्चितच काय तर तुमचं जे बालपण आहे ते समृद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट तुम्ही लिहू शकता. इट कुड बी ऑल्सो कल्चरली रिच वेअर यू गेट टू आय थिंक दॅट इज द रिच चाइल्डहुड. ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूला एक कल्चरली रिच म्हणजे काय तर सांस्कृतिकदृष्ट्या रिच असणं सुद्धा गरजेचं आहे. वेअर यू गेट टू आय थिंक दॅट इज द रिच चाइल्डहुड, ते सुद्धा काय असणार आहे तर रिच चाइल्डहुडचाच एक प्रकार असणार आहे. जेव्हा तुमच्याकडे अवतीभोवती गुड आणि क्लेवर असे लोक असतील तर त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता तर रिच चाइल्डहुड असं म्हणू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे हाऊ डू आर्ट म्युझिक अँड लिटरेचर इन रिच आवर लाईव्ज. आर्ट म्हणजे कला, ओके, म्युझिक म्हणजे काय तर संगीत आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. ह्या ज्या गोष्टी आहेत कशा प्रकारे ते आपल्या आयुष्याला काय करतात इनरिच करतात म्हणजे समृद्ध बनवण्याचं काम करतात. ओके, आपल्या आयुष्याला समृद्ध बनवण्याचं काम ह्या 3 गोष्टी कशा प्रकारे करतात हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ओके, तर प्रश्नामध्ये तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. द रायटर सेड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स लाईक सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रायटर काय म्हणतात की सर्व जे काही कला आहेत त्या इक्वली महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे सायन्स आणि टेक्नॉलॉजी महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे. ही ऑल्सो फील्स दॅट देअर इज समथिंग विच इनरिचेस आवर लाईव्ज अँड पुट मिनिंग टू आवर एक्झिस्टन्स. त्यांना असं वाटतं की देअर इज समथिंग विच इनरिचेस आवर लाईव्ज, तिथे काहीतरी आहे जे आपल्या आयुष्याला काय करतं समृद्ध बनवतं. अँड पुट मिनिंग टू आवर एक्झिस्टन्स, ओके, आणि आपल्या आयुष्याला अस्तित्व आपलं आयुष्य जे आहे त्याला अस्तित्वाची जाणीव देतं. मिनिंग ऑफ आवर एक्झिस्टन्स म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट आहे जी आपल्याला समृद्ध बनवते आपल्या आयुष्याला आणि आपण एक्झिस्ट म्हणजे आपण अस्तित्वात आहोत याची जाणीव करून देते. तर ती कुठली आहे? इट इज आर्ट म्युझिक अँड लिटरेचर. ती गोष्ट म्हणजे कुठली तर आर्ट कला, म्युझिक म्हणजे साहित्य आणि लिटरेचर म्हणजे म्युझिक म्हणजे संगीत आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. या सगळ्या त्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला अस्तित्वात असण्याची जाणीव होत असते. हे आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 आहे वाय शूड यू स्टडी एनी सब्जेक्ट. तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास का केला पाहिजे. ओके, कुठल्याही विषयाचा अभ्यास का केला पाहिजे तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. वी शूड स्टडी एनी सब्जेक्ट बिकॉज दे हॅव देअर ओन इनहेरंट ब्युटी. काय तर आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास केला पाहिजेत कारण दे हॅव देअर ओन इनहेरंट ब्युटी. इनहेरंट म्हणजे काय तर उपजत ज्याला आपण म्हणतो इनबोर्न. ओके, जन्मापासूनच म्हणजे कुठल्याही विषयाचं जे सौंदर्य असतं ते त्याचं उपजत सौंदर्य असतं कुठल्याही विषयाला. त्यामुळे कुठल्या विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकता. ते इनरिच आवर लाईव्ज अँड पुट मिनिंग इन टू आवर एक्झिस्टन्स. ओके, हे जे असतात विषय जे असतात ते काय करतात तर आपलं आयुष्य समृद्ध बनवतात आणि आपल्या आयुष्याला काय करतात तर आपण एक्झिस्ट आहोत म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो तर आपण अस्तित्वात आहोत याची आपल्याला ते काय करतात तर जाणीव करून देत असतात किंवा एक मिनिंग आपल्याला देण्याचं काम ते विषय करत असतात. त्यामुळं कुठल्या विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकता. हे आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. द रायटर डेव्हलप्ड अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड बिकॉज. जो रायटर आहे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड डेव्हलप केला आहे. ओके, त्याच्यामागचं कारण काय आहे. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय तर जे काही येणाऱ्या अडचणी आहेत ते सोडवणं हा दृष्टिकोन असणं म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. ओके, तर त्याचं कारण काय आहे तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द रायटर सेड दॅट ही यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड ही यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स. एलिगंट म्हणजे आकर्षक. ओके, जो रायटर काय म्हणतो आहे की ही यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग, त्यांना येणाऱ्या अडचणी सॉल्व करायला म्हणजे सोडवायला आवडतात किंवा मग त्यांना त्या गोष्टीत त्यांना प्रेम आहे की येणाऱ्या अडचणी त्यांना सोडवायला आवडतात. ही यूज टू एन्जॉय आणि त्यांना आनंद वाटतो कशाचा फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यामध्ये एक एलिगंट मेथड म्हणजे आकर्षक अशी मेथड म्हणजे माध्यम त्यांनी शोधायचं ज्याच्या थ्रू येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या सॉल्व केल्या जातील. सेकंड पॉईंट, प्रॉब्लेम्स वर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम बट ही एन्जॉयड द होल प्रोसेस.
प्रॉब्लेम्स म्हणजे अडचणी ज्या आहेत त्या काय नाही तर करिक्युलमचा म्हणजे अभ्यासाचा त्या काही पार्ट नाही आहेत. ओके, बट ही एन्जॉयड द होल प्रोसेस, परंतु त्यांना ती पूर्ण प्रोसेस आवडते. ओके, द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड विच डेव्हलप हिम टू लुक बियॉन्ड द मार्क्स ऑर एक्झामिनेशन. जी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड आहे, आलेल्या अडचणींना सॉल्व्ह करण्याचा जो ॲटिट्यूड त्यांच्याकडे आलेला आहे. ओके, त्यामुळे काय झाले तर विच डेव्हलप हिम, त्यांना डेव्हलप केले त्या ॲटिट्यूडने. कशासाठी? टू लुक बियॉन्ड द मार्क्स अँड एक्झामिनेशन, कशाच्या पलीकडे बघण्यासाठी? मार्क्स आणि एक्झामिनेशनच्या पलीकडे बघण्यासाठी. तशा प्रकारचं एक त्यांच्यामध्ये गोष्ट त्या प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूडने डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. ओके, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट आर द अचिव्हमेंट्स ऑफ द रायटर इन मॅथमॅटिक्स. आता जो लेखक आहे त्यांनी लेखकाची गणितातील जी कामगिरी आहे त्याची तुम्हाला यादी लिहायची आहे की अचिव्हमेंट तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, त्यांची जी कामगिरी बजावलेली आहे ती काय आहे. आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा, वेन द रायटर वॉज इन 7th स्टँडर्ड, जेव्हा रायटर 7व्या वर्गात होते, ही वॉज सॉल्विंग द मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स ऑफ 9th स्टँडर्ड. त्यावेळेस ते इयत्ता 9वीच्या वर्गाचे काय करायचे तर प्रॉब्लेम्स मॅथमॅटिक्सची जी काही उदाहरणं आहेत ते सॉल्व्ह करत होते. ही लव्ड सॉल्विंग मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स, त्यांना मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सोडवायला आवडत होते. ओके, द रायटर हू स्कोर 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन दॅट ही अपियर्ड फॉर फ्रॉम 1st स्टँडर्ड टू IIT. आता त्यांनी म्हणजे रायटरनी काय केलं तर आउट ऑफ मार्क्स त्यांना मॅथमॅटिक्समध्ये मिळालेले आहेत. कधीपासून? ज्या काही त्यांनी एक्झाम दिल्या त्या सर्व एक्झाममध्ये त्यांना 100पैकी 100% मार्क मिळाले आहेत मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयामध्ये. कधीपासून तर 1st स्टँडर्डपासून तर IIT एक्झाम्सपर्यंत. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 6 आहे, वाय वॉज द रायटर्स जॉय शॉर्ट लिव्हिंग. ओके, जो रायटरचा आनंद होता, लेखकाचा आनंद होता, तो अल्पजीवी ठरला. याची कारणं तुम्हाला सांगायची आहेत. ओके, तर याचा आन्सर तुम्हाला बुकमध्ये मिळून जाईल, तसं मी इथे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. ओके, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. प्रश्नाची उत्तरंसुद्धा समजून घ्या कशा प्रकारे तुम्ही ते लिहिणार आहात. ओके, इन सोलापूर वेअर द रायटर स्पेंड हिज चाइल्डहूड. सोलापूरमध्ये त्यांचं बालपण गेलं रायटरचं. ही हॅड नॉट सीन मोर दॅन 3 स्टोरेड बिल्डिंग, आणि त्यांनी सोलापूरमध्ये 3 ताळापेक्षा मोठी बिल्डिंग त्यांनी बघितली नव्हती. बट वेन ही केम टू मुंबई, परंतु जेव्हा ते मुंबईला आले, ही सॉ मेनी स्काय क्रॅपर्स विच मेड हिम अनकम्फर्टेबल. मुंबईला आल्यानंतर त्यांनी खूप अशा उंच इमारती बघितल्या. स्काय क्रॅपर्स म्हणजे उंच इमारत. विच मेड हिम अनकम्फर्टेबल, आणि त्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं. ओके, वेन ही वेंट टू IIT, जेव्हा ते IITला गेले, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर यूज टू टॉक इन इंग्लिश वेअर ॲज हिज इंग्लिश वॉज पुअर. जेव्हा ते IITला गेले त्यावेळेस त्यांनी बघितलं की जे काही स्टुडंट्स असतील किंवा प्रोफेसर असतील ते काय करायचे तर इंग्लिशमध्ये बोलवायचे एकमेकांसोबत, आणि यांची जी इंग्लिश होती लेखकाची ती कशी होती तर पुअर होती, म्हणजे थोडी परिस्थिती वाईट होती इंग्लिशची त्यांची. ही हॅड ऑल्सो वीक वोकॅबलरी, आणि त्यांची जी वोकॅबलरी होती शब्द जे होते ते सुद्धा त्यांची कमी होते. वीक वोकॅबलरी होती, शब्दार्थ कमी पाठ होते. टेरिबल प्रोनाऊन्सिएशनसुद्धा कसं होतं टेरिबल होतं, भयंकर असं प्रोनाऊन्सिएशन. अँड ऑकवर्ड सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, आणि शब्द जे काही बनवण्याची पद्धत होती त्यांची ती सुद्धा कशी, वाक्य जे बनवायचे ते सुद्धा कशी होते ऑकवर्ड अशा प्रकारचे ते होते. ओके, अशा प्रकारची त्यांची इंग्लिश होती. ओके, ही टूक हिज होल एज्युकेशन इन मराठी मीडियम. त्यांनी त्यांचं शिक्षण सगळं मराठी मीडियममध्ये घेतलं होतं. हिज स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पथेटिक म्हणजे दयनीय, टेरिबल. त्यांचं जे काही स्पोकन इंग्लिश होतं म्हणजे इंग्लिश ज्यावेळेस ते बोलायचे ते कसं होतं पथेटिक म्हणजे दयनीय अशी ती इंग्लिश बोलत होते. ड्यू टू ऑल दिस, या सर्वांमुळे ही फेल्ड क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई. त्यामुळे त्यांना खूप एकटं वाटायला लागत या सर्व गोष्टींमुळे, आणि ते खूप कसे तर वाईट त्यांना वाटत होतं या सगळ्या गोष्टींमुळे, आणि एकटं त्यांना वाटत होतं. ही डेव्हलप्ड अँड इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, आणि यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःबद्दल एक गौण अशी भूमिका त्याची स्वतःबद्दल तयार झाली. स्वतःला कमी समजणे ही ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला या सर्व गोष्टींमुळे. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई, आणि त्यांना मुंबई आणि IITतून काय करावं वाटत होतं तर पळून जावं वाटत होतं.
दस इज जॉय ॲट गेटिंग इन टू शॉर्ट लाईफ इन टू IIT. आणि हेच उदाहरण आहे की त्यांचं जे काही आनंद होता तो कसा ठरला, तर अल्पजीवी ठरला होता IIT मध्ये. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. गेस द मिनिंग. आता तुम्हाला मिनिंग गेस करायची आहे. पहिलं आहे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. ओके, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, त्याचा आन्सर दिले बघा. अ फिलिंग दॅट यू आर नॉट ॲज गुड. ओके, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सला मराठीत आपण म्हणू शकतो न्यूनगंड. ओके, अ फिलिंग दॅट यू आर नॉट ॲज गुड, ॲज इंटेलिजंट, ॲज अट्रॅक्टिव्ह ॲज अदर्स. म्हणजे तुम्ही इतरांसारखे काही इंटेलिजंट नाही आहात, हुशार नाही आहात, अट्रॅक्टिव्ह नसाल नाही आहेत किंवा मग गुड नाहीत, हुशार नाही आहेत, अशा प्रकारचा ॲटिट्यूड म्हणजेच काय तर इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. ओके, सॉफिस्टिकेटेड म्हणजे व्यावहारिक ज्याला आपण म्हणतो. सॉफिस्टिकेटेड म्हणजेच काय तर सफाईदार किंवा व्यावहारिक, त्यालाच मराठीत अर्थ होतो आहे. आणि त्याचं इंग्लिशमध्ये त्याचे समानार्थी शब्द होतील नॉलेजेबल, पॉलिश्ड, स्मार्ट, कल्चर्ड. ओके, हा झाला सॉफिस्टिकेटेड, सफाईदार, उत्कृष्ट ज्याला आपण म्हणू शकतो. ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजेच त्यासाठी शब्द आहेत दिलेले. गर्विष्ठ आपण त्याला मराठीत म्हणतो. इगोइस्टिक गर्विष्ठ, प्राऊड म्हणजे गर्विष्ठ, फुल ऑफ वन सेल्फ स्वतःच विचार करणारा, सेल्फ इम्पॉर्टंट स्वतःला महत्त्व देणारा. ही त्याचे समानार्थी शब्द तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचा अर्थ तुम्ही इथे घेऊ शकता. ओके, अनप्लिझंटली. ओके, क्वेश्चन नंबर 8 आहे गेस द मिनिंग. आता खाली पुढे शब्द दिले त्यांची मिनिंग तुम्हाला गेस करायची आहे. पहिला आहे निगोशिएट. ओके, निगोशिएट म्हणजे तडजोड करणे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. ओके, तर निगोशिएटचा तडजोड करणे, चर्चा करणे किंवा वाटाघाटी करणे. ओके, तर याचा अर्थ तुम्ही लिहू शकता मराठी याच्या इंग्लिशमध्ये. फॉर्मल डिस्कशन विथ समवन इन ऑर्डर टू रीच अन अग्रीमेंट विथ देम. एक फॉर्मल डिस्कशन ज्यातून काय होणार आहे, तुम्ही पोहोचणार आहे का अग्रीमेंटपर्यंत इतरांसोबत, त्याला निगोशिएट असं म्हणतो आपण. मराठीत तुम्हाला कळालं असेल, चर्चा करणं, वाटाघाटी करणं किंवा तडजोड करणं. ॲट एस म्हणजे कम्फर्टेबल, सहजपणे. ओके, इथेच आन्सर तुम्ही लिहू शकता. 9th क्वेश्चन आहे फाइंड द फुल फॉर्म ऑफ. आता खाली दिलेले काही शब्द आहेत जसं IIT, TIFR, BARC, TCP, IP. आता यांची तुम्हाला फुल फॉर्म लिहायचे. मी तर आन्सर डिरेक्टली दिलेले आहेत. IIT म्हणजे काय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ओके, भाभा अनुसंधान केंद्र ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ओके, IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. हे त्याचे तुम्ही काही लिहू शकता, तर फुल फॉर्म लिहू शकता. खूप सोपं आहे, अशातला प्रकार नाही. परीक्षेमध्ये हे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 10 आहे डू यू नो द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड, नेम सम ऑफ देम. काही टॉप युनिव्हर्सिटीजची नावं तुम्हाला लिहायची जगातल्या आणि काही तुम्ही लिहू शकता. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जगातली नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि भारतातली तुम्ही घेऊ शकता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. ओके, अच्छा, या सगळ्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटी आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटी, हिंदू युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अशा प्रकारची नावं तुम्ही लिहू शकता. द रायटर वॉज बेनिफिटेड बाय द डिस्कशन्स विथ ग्रेट पीपल ॲज इट. आता जी काही ग्रेट पीपल आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करून काय फायदा झाला रायटरला किंवा रायटरला फायदा झाला होता हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. ऑल these discussions with these great people broadened his horizons and his aim and world view became global. आता हे जे काही डिस्कशन त्यांनी केलं ग्रेट लोकांसोबत, त्याच्या घरी यायचे, त्याच्यामुळे जे काही त्यांचं ग्रेट लोकांसोबत जे डिस्कशन झालं किंवा त्यांनी ऐकलं, त्यामुळे काय झालं तर त्यांची जी काही होरिझोन आहे म्हणजे जी काही आकाश आहे ते काय झालं तर ब्रॉड झालं, म्हणजे विस्तीर्ण असं प्रकारे ते झालं. अँड हिज एम्स, त्यांचे जे काही ध्येय आहे ते सुद्धा कसे झाले तर मोठे झाले या मोठ्या लोकांसोबत डिस्कस केल्यामुळे. अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल, आणि त्यांचा जो वर्ल्ड व्ह्यू आहे त्यांचा जगाबद्दलचा तो कसा झाला तर मोठा झाला. इट क्रिएटेड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन हिज लाईफ, आणि त्यांच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला, शेवटपर्यंत त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर राहिला. इट टॉट हिम ह्युमॅनिटी, या लोकांसोबत बोलल्यामुळं त्यांनी मानवता शिकले, हार्डवर्क मेहनत घेणे शिकले, पॅशन फॉर एक्सलन्स आणि
एक आवड त्यांची निर्माण झाली एक्सलन्ससाठी. एक्सलन्स म्हणजे काय तर कुठंतरी पुढे जाण्यामध्ये किंवा आपण त्याला म्हणतो थोडक्यामध्ये उत्कृष्ट होण्याकडे त्यांची काय झाली तर आवड निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कशामुळे तर जे काही ग्रेट लोक आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन केल्यामुळे. फाइंड द मिनिंग. एनिथिंग अंडर द सन म्हणजे एनिथिंग ॲट ऑल. जे सूर्याच्या खाली आहे ते सर्व काही. एनिथिंग ॲट ऑल. प्रश्न क्रमांक पुढचा. वाय डज द ऑथर पासिंग द एक्झामिनेशन ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. वाय डज द ऑथर पासिंग द एक्झामिनेशन ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. लेखकाला असं का वाटतं की पासिंग द एक्झामिनेशन ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे आयुष्याची एक्झाम पास होणं, परीक्षा पास होणं खूप महत्त्वाचे आहे असं लेखकाला का वाटतं. ओके, तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही द रायटर विश्ड टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स. जो रायटर आहे विश टू अंडरस्टँड द वर्ल्ड, त्याची इच्छा आहे की जगाला समजून घ्यावं. अँड हाऊ इट वर्क्स आणि ते कशा प्रकारे काम करतं ते समजावं जग. ही ऑल्सो विश टू सर्व इंडिया अँड हर पीपल. ओके, त्याला वाटतं आहे की आपण काय करावं तर भारताला समजावं किंवा भारताची सेवा करावी आणि भारतातील लहान लोकांची सेवा करावी. टू डू दिस आणि हे करण्यासाठी ही वूड हॅव टू अंडरस्टँड अँड रीड डिफरंट ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि हे करण्यासाठी ही वूड हॅव टू अंडरस्टँड त्याला समजून घ्यायचं आहे. अँड रीड डिफरंट ब्रांचेस ऑफ नॉलेज आणि डिफरंट ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस आहेत त्यांचं नॉलेज त्याला घ्यायचं आहे. टू डेव्हलप व्हॅल्यूज लाईक ह्युमॅनिटी आणि स्वतःमध्ये काय करायचे तर व्हॅल्यूज गुणवत्ता डेव्हलप करायची कशाची तर मानवतेची. दिस वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू हिम दॅन जस्ट पासिंग द IIT एक्झाम. आणि हे सगळं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी कशापेक्षा तर फक्त IIT एक्झाम पास होण्यापेक्षा. क्वेश्चन नंबर 13. वाय आर क्युरियोसिटी अँड ह्युमॅनिटी इम्पॉर्टंट. क्युरियोसिटी म्हणजे जिज्ञासा, उत्सुकता असेल किंवा जिज्ञासा असेल आणि मानवता ह्युमॅनिटी का महत्त्वाची आहे असं लेखकाला वाटतं आहे. क्युरियोसिटी इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. जर तुमच्यामध्ये क्युरियोसिटी असेल, जिज्ञासा असेल, ओके, ह्युमन क्युरियोसिटी ज्याला आपण म्हणतो जर असेल तर काय होतं तर निश्चितच वी हॅव बीन एबल टू मेक सच ग्रेट प्रोग्रेस. आपण काय करू शकतो तर खूप मोठी प्रोग्रेस करू शकतो. कशामध्ये? सायन्स म्हणजे विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आणि सामाजिक शास्त्रांमध्ये जर आपल्यामध्ये क्युरियोसिटी असेल, जिज्ञासा असेल तर. ह्युमॅनिटी मीन्स कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बिंग्स. ह्युमॅनिटी म्हणजे काय? मानवता म्हणजे काय तर आपली जी काही आजूबाजूची ह्युमन बिंग्स आहेत त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्यासोबत राहणं, त्याच्यासोबत कन्सर्न राहणं, त्याला ह्युमॅनिटी असं म्हणतो. इट मीन्स केअरिंग फॉर अँड हेल्पिंग अदर्स वेर एव्हर अँड वेन एव्हर पॉसिबल. याचा अर्थ असा होतो की तुम्ही इतरांची काळजी घ्यावी जिथे तुम्ही कुठे असाल तिथे आणि जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा. आपण त्याला ह्युमॅनिटी असं म्हणतो. त्यामुळे ह्युमॅनिटी आणि क्युरियोसिटी ह्या काय तर इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं म्हणता येईल. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. फाइंड द फुल फॉर्म ऑफ. फुल फॉर्म तुम्हाला फाइंड करायचा आहे GREचा. तर तो आहे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. हा आहे फुल फॉर्म कशाचा? GREचा. ओके. क्वेश्चन नंबर 15 आहे बघा. व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ गुड मॅनेजमेंट. आता गुड मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स काय आहेत, तत्व काय आहेत, तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता बघा. काही प्रिन्सिपल डायरेक्टली दिलेले आहेत मी. त्यामध्ये A मोटिवेशन, B टार्गेट सेटिंग, C टीमवर्क, D आर्ट ऑफ डेलिगेशन. डेलिगेशन म्हणजे काय तर जबाबदाऱ्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडून पास करणं, त्याला आपण जबाबदारी असं म्हणतो, डेलिगेशन असं म्हणतो. ओके. अधिकार सोपवणं दुसऱ्यांना, दॅट इज आर्ट ऑफ डेलिगेशन. बिईंग अ गुड लिस्नर आणि एक चांगल्या प्रकारचा लिस्नर होणं गरजेचं आहे, म्हणजे ऐकून घेण्याची सुद्धा मेंटॅलिटी असणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा हे प्रिन्सिपल्स आहेत कशाचे? चांगल्या मॅनेजमेंटचे. ओके. 16 क्वेश्चन आहे. डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. तुम्हाला असं वाटतं का? पॅशन म्हणजे काय? आवड. आवड ही महत्त्वाची आहे कशापेक्षा तर वेल्थ म्हणजे संपत्तीपेक्षा. ओके. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. येस, पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. निश्चितच काय पॅशन म्हणजे आवड ही काय असते तर महत्त्वाची असते संपत्तीपेक्षा. कारण वेल्थ कॅन गिव्ह यू अ लक्झरियस लाईफ. जी संपत्ती आहे तुम्हाला लक्झरियस लाईफ देऊ शकते, चकमकीची लाईफ देऊ शकते. ओके. बट इट कॅन नॉट गिव्ह यू मेंटल पीस अँड सॅटिस्फॅक्शन. परंतु ती जी वेल्थ आहे ती तुम्हाला काय करू शकत नाही तर एक मेंटल पीस म्हणजे मानसिक शांतता आणि सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान. यू कॅन गेट इट बिकॉज ऑफ पॅशन. हे तुम्हाला मिळू शकतं म्हणजे काय? मेंटल पीस म्हणजे मानसिक शांतता आणि समाधान तुम्हाला मिळू शकतं कशामुळे? फक्त पॅशनमुळे, तुमच्या आवडीमुळे. ओके.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 17 क्वेश्चन नंबर आहे. हाऊ डिड द ऑथर टच द हार्ट ऑफ द रीडर. हा जो लेखक आहे त्यांनी कशा प्रकारे काय केलं आहे तर रीडर म्हणजे की वाचणारे आहेत त्यांच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द रायटर रोट 34 बुक्स इन मराठी. जवळपास 34 पुस्तकं रायटरने कशामध्ये लिहिलेली आहेत तर मराठीमध्ये लिहिलेली आहेत. हिज बुक्स ब्रिंग चेंजेस इन रीडर्स माइंड. आणि त्यांच्या पुस्तकांनी काय केलं तर रीडर्स म्हणजे जे काही वाचक आहेत त्यांच्या माइंडमध्ये ओके त्यांच्या विचारामध्ये काय केले तर बदल घडवून आणलेले आहेत. ओके. हिज बुक्स हॅव ब्रॉट व्हेरी गुड चेंज इन रीडर्स. जे काही रीडर्स आहेत त्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस ह्या रायटरने केलेले आहेत. रीडर्स म्हणजे वाचक. हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट ऑफ कमिटिंग सुसाईड अँड रिस्टार्ट देअर लाईफ इन न्यू वे. हंड्रेड्स म्हणजे असे जे 100 असतील शेकडो लोक असतील ज्यांनी काय झालं तर डिप्रेशनमधून बाहेर आले. ओके. डिप्रेशनमधून ते बाहेर आले आणि जे लोक विचार करत होते सुसाईड करण्याचा त्यांनी काय केलं तर सुसाईड करण्याची कन्सेप्ट जी आहे अशी डझन असे लोक आहेत की ज्यांनी सोडून दिलं की सुसाईड त्यांनी करणं टाळलं सरांचं पुस्तक वाचल्यामुळं. अँड रिस्टार्ट देअर लाईफ इन न्यू वे. आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याला पुन्हा काय केली तर सुरुवात केली. हे तुम्ही लिहू शकता. ओके. मेनी ऑफ द रीडर्स अंडरस्टूड द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑर बिग बँग आफ्टर रीडिंग हिज बुक किमयागार. बरेचसे जे रीडर्स असतील वाचक असतील त्यांना काय झालं तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे हे त्यांना समजलं. बिग बँग काय असतं हे त्यांना समजलं ज्यावेळेस त्यांनी पुस्तक वाचलं कुठलं किमयागार लिहिलेलं कोणी सरांनीच लिहिलेलं आहे. हिज बुक बोर्डरूम अँड मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड अँड ॲट लास्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. त्यांचं जे पुस्तक आहे बोर्डरूम असेल जे मॅनेजमेंटवर आहे. ओके. त्यांनी काय केलं तर एक 20 म्हणजे जवळपास 20 एंटरप्रेन्योर्स बनवले आहेत म्हणजे व्यावसायिक ज्याला आपण म्हणू शकतो उद्योजक त्या पुस्तकाने क्रिएट केले. तो म्हणजे कुठला पुस्तक येतो बोर्ड रूम. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग हिज बुक गणिती. त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे गणिती ते गणिती लिहिल्यामुळे बरेच जण जे आहे ते गणिताकडे चांगल्या प्रकारे वळाले. द सेम इज ट्रू अबाउट इंडियन म्युझिक. आणि हेच आहे म्युझिक संदर्भात सुद्धा त्यांनं जे काही पुस्तक लिहिले नादवेद त्यामुळे बऱ्याचशा लोकांना संगीतामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. इंग्लिश लिटरेचर इंग्रजी साहित्यावरील झफूर झा. पेंटिंग जे कॅनव्हास हे पुस्तक असेल. वेस्टर्न फिल्म लाईमलाईट एक्सेट्रा हे काही नावाजलेली पुस्तकं. इन दिस वे द ऑथर टच द हार्ट्स ऑफ द रीडर. आणि अशा प्रकारे जो रायटर आहे त्याने काय केले तर जो लेखक आहे त्याने काय केले तर रीडरच्या म्हणजे वाचकाच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे या सर्वांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण वळतोय ब्रेन स्टॉर्मिंगकडे. ब्रेन स्टॉर्मिंगमधला A1चा पहिला प्रश्न आहे बघा. अपब्रिंगिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग वन्स लाईफ. अपब्रिंगिंग मीन्स संगोपन. आता संगोपन जे आहे ते एखाद्याच्या आयुष्याला आकार देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं असा प्रकारचा अर्थ या लाईनचा होतो. तर या लाईनच्या बेसिसवर तुम्हाला डिबेट कॉम्पिटिशन ठेवायचे आहे आणि शिक्षकाचं हे काम आहे. याचा आन्सर तुम्हाला मी सांगणार नाही परंतु फक्त गाईडलाईन मी तुम्हाला याच्यात करतो ओरली. ठीक आहे. तोंडी तुम्हाला मी गाईडलाईन सांगणार आहे थोडी. द टीचर विल फॉर्म 2 ग्रुप्स इन द क्लास. शिक्षक 2 ग्रुप बनवणार आहेत क्लासमध्ये. 1 ग्रुप विल स्पीक इन फेवर ऑफ द अबो टॉपिक. आणि वरचा जो टॉपिक दिलेला आहे कुठला अपब्रिंगिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द शेपिंग ऑफ वन्स लाईफ म्हणजे संगोपन एखाद्याच्या आयुष्याला आकार देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. या विषयाच्या बाजूने एक ग्रुप बोलणार आहे आणि त्या विषयाच्या अगेन्स्ट म्हणजे त्या विषयाच्या विरोधामध्ये दुसरा ग्रुप बोलणार आहे. 2 ग्रुप शिक्षक बनवल्यानंतर. डिबेट ब्रिंग्स आउट डिफरंट पर्स्पेक्टिव्स. इट डज नॉट मीन वन इज राईट अँड वन इज रॉंग. आता या डिबेटमध्ये काय येतील तर वेगळ्या प्रकारचे पर्स्पेक्टिव्ह येतील वेगळ्या प्रकारच्या बाजू निर्माण होतील. तर तुम्ही असं ठरवायचं नाही की कुठली राईट आहे आणि कुठली रॉंग आहे म्हणजे असं ठरवायचं नाही आपण. यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स अँड हॅव अ डिबेट ऑन इट. काय करायचं तर खाली काही पॉईंट दिले त्याचा वापर करायचा आहे आणि डिबेटला सुरुवात करायची म्हणजे चर्चेला सुरुवात करायची आहे वादविवादाला सुरुवात करायची आहे. डिबेट म्हणजे वादविवाद. ओके. तर इन द फेवर ऑफ टॉपिक हा जो अपब्रिंगिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग वन्स आहे याच्या फेवरमध्ये जो पहिला टॉपिक तुम्ही घेणार तो म्हणजे प्रोव्हाइड अ हेल्दी ॲटमॉस्फिअर. आता हेल्दी ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर चांगल्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही राहिले तर तुमचं भविष्यसुद्धा उज्ज्वल असणार आहे. तर उदाहरण तुम्ही लेखकाचं देऊ शकता स्वतः अच्युत गोडबोले यांचं. चांगल्या लोकांच्या संपर्कात ते आले त्यामुळे निश्चितच त्यांचं भविष्य कसं असेल चांगलं आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येणार तुमचं भविष्य चांगलं असणार आहे. आता
अगेन्स्ट द टॉपिक. आता या पॉईंटच्या विरोधात तुम्हाला पॉईंट आहे, अचिव्हर्स कॅन बी सक्सेसफुल इन एनी ॲटमॉस्फिअर. जे अचिव्हर्स असतात म्हणजे साध्य करणारे असतात ते कुठल्याही कंडिशनमध्ये कुठल्याही वातावरणामध्ये स्वतःला काय करतात तर सक्सेसफुल म्हणजे सिद्ध करत असतात किंवा स्वतः ते पुढे जात असतात. ओके, किंवा ते यश प्राप्त करत असतात. सेकंड पॉईंट इन फेवरमध्ये सेकंड पॉईंट आहे मेक्स यू कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजे काय तर आत्मविश्वास, ज्यामुळे तुम्हाला काय मिळू शकतो, विश्वास मिळू शकतो, आत्मविश्वास मिळू शकतो. ओके, कशामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे संगोपन मिळालं तर. ओके, दे आर सेल्फ कॉन्फिडंट, रिलायंट अँड डिपेंडंट. आता हे जे लोक असतात ज्यांना संगोपन चांगलं मिळत नाही ते स्वतः कशा असतात तर सेल्फ कॉन्फिडंट असतात, म्हणजे त्यांचा स्वतःवर खूप विश्वास असतो. आत्म अवलंबन ते करतात, म्हणजे स्वतःवरच ते अवलंबून असतात. सेल्फ डिपेंडंट ज्याला पण म्हणू शकतो आणखीन, म्हणजेच स्वआश्रित ते असतात, स्वतःवरच ते निर्भर असतात. ओके, त्यानंतर आहे हेल्प्स इन फाइंडिंग द रोल मॉडेल. आणि ह्या लोकांना काय होतं तर इझिली रोल मॉडेल मिळून जातात. कुठल्या लोकांना, ज्यांचं संगोपन हे चांगल्या प्रकारे होतं. ओके, आणि जे लोक अगेन्स्ट द टॉपिक त्यामुळे तुम्ही लिहू शकता बघा, दे बिकम रोल मॉडेल फॉर अदर्स. आणि हे जे लोक असतात ज्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे होत नाही ते लोक काय करतात तर इतरांसाठी काय करतात तर रोल मॉडेल बनतात. एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग APJ अब्दुल कलाम असतील. त्यानंतर आहे फोर्थ पॉईंट हेल्प्स टू फॉलो द फूड स्टेप्स ऑफ सक्सेसफुल लाईफ. हेल्प्स टू फॉलो द फूड स्टेप ऑफ सक्सेसफुल पीपल. आणि ह्या लोकांना ज्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे होतं त्यांना आकार तर मिळतो आणि ते काय करू शकतात तर सक्सेसफुल जे लोक आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते चालू शकतात. आणि हे ज्यांचं संगोपन होत नाही किंवा म्हणजे भूमिका म्हणजे ज्यांची परिस्थिती गरीब असते असे लोक जे असतात लहानपणीपासून, तर ते काय करतात तर एक एक्झाम्पल तयार करतात इतरांसाठी, आदर्श ते बनतात. ओके, अशा प्रकारे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट तुम्ही आणखीन कॅरी करू शकता अगेन्स्ट आणि सपोर्ट करण्यासाठी या पॉईंटला. ओके, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे A1 मधील दुसरा प्रश्न आहे गो थ्रू द टेक्स्ट अगेन. पुन्हा एकदा टेक्स्ट बघा, चॅप्टर बघा. अँड डिस्क्राईब द सेकंड इनिंग ऑफ द रायटर इन युअर ओन वर्ड्स. आणि तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला काय करायचं तर सेकंड इनिंग, जी दुसरी इनिंग आहे लेखकाची, ती तुम्हाला काय करायची तर इथे लिहायची आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, इन द फर्स्ट इनिंग ऑफ हिज लाईफ. पहिल्या भागामध्ये, रायटरच्या पहिल्या भागामध्ये, आयुष्याच्या पहिल्या भागामध्ये, ही वर्क फॉर अदर्स, तो इतरांसाठी काम करत होता. नॉट फॉर हिज पॅशन, स्वतःच्या आवडीसाठी नाही. बट इन सेकंड इनिंग ऑफ हिज लाईफ, परंतु त्याच्या सेकंड म्हणजे आयुष्याच्या दुसऱ्या भागामध्ये, ही रिटर्न टू हिज पॅशन अँड ऑर लव, दॅट इज रीडिंग अँड रायटिंग. दुसरा जो आयुष्याचा भाग आहे त्यामध्ये ते स्वतःच्या आवडीकडे, म्हणजे त्यांची जी आवड आहे, पॅशन आहे की ज्याच्यावर ते प्रेम करतात त्या गोष्टीकडे ते वळाले, ते म्हणजे काय तर रीडिंग आणि रायटिंग, वाचन आणि लिखाणाकडे. ही बिकेम द रायटर अँड ही रोट 34 बुक्स इन मराठी. ते रायटर झाले, त्यांनी जवळपास 34 मराठी पुस्तकं लिहिलीत. मोस्ट ऑफ हिज बुक बिकेम बेस्ट सेलर्स. त्यांची जी बरीचशी पुस्तकं आहेत ते बेस्ट सेलर झालीच, म्हणजे चांगल्या प्रकारे विकले गेलेत. ही चेंज द लाईफ ऑफ हंड्रेड्स ऑफ रीडर्स विथ हिज बुक्स. हंड्रेड्स म्हणजे असे शेकडो लोकांची काय केलं त्यांनी आयुष्य चेंज केली त्यांच्या बुक्सनी. ही ऑल्सो हेल्प टू रीडर टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट विथ हिज बुक्स ऑन सायन्स. किमयागार. ज्या काही सायन्सच्या अवघड अशा कन्सेप्ट आहेत, ओके, कॉम्प्लेक्स म्हणजे अवघड, त्या कन्सेप्ट त्यांनी काय केल्या तर सोप्या करून सांगितल्या रीडर्सला, वाचकांना, त्यांच्या पुस्तकातून. कुठल्या पुस्तकातून? किमयागार या पुस्तकातून. अँड ऑल्सो क्रिएट्स इंटरेस्ट इन मॅथमॅटिक्स विथ गणिती. आणि त्यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे गणिती, त्यातून त्यांनी काय केलं तर गणित विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण केला. ही ऑल्सो क्रिएट अँड ॲट लिस्ट 20 एंटरप्रेन्योर्स अँड सो ऑन. जवळपास त्यांनी 20 आणि त्यापेक्षा जास्त असे एंटरप्रेन्योर्स म्हणजे उद्योजक त्यांनी बनवले. ही हॅज इसेन्शियली टच द हार्ट ऑफ थाउजंड्स ऑफ हिज रीडर्स इन हिज सेकंड इनिंग. जवळपास हजारो लोकांच्या हृदयाला त्यांनी स्पर्श केला आहे त्यांच्या सेकंड इनिंगमधून. ओके, आयुष्याच्या दुसऱ्या भागातून. A2 मधला पहिला प्रश्न आहे बघा, रीड द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ ग्रेट इंडियन अँड फॉरेन पर्सनॅलिटीज हू हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन अच्युत गोडबोले ड्युरिंग हिज चाइल्डहुड. वन इज डन फॉर यू. ओके, आता चॅप्टर पुन्हा वाचायचं आहे आणि त्यातून काय करायचं, जे की ग्रेट इंडियन किंवा फॉरेन पर्सनॅलिटी असतील त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. असे लोक की ज्यांनी काय केलं तर अच्युत गोडबोले यांच्या आयुष्यावर काय केलं तर एक परिणाम केला,
ड्युरिंग हिज चाइल्डहुड, ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस. एक दिलेले त्यांनी पोएट विदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट. रायटरमध्ये चार्ल्स डिकेन्स, थॉमस हार्डी, मर्डेकर आणि केशवसूत. हे काही एक्झाम्पल्स या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. म्युझिशियन मोझार्ट, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज. आणि ड्रामाटिस्टमध्ये शेक्सपियर, पेंटर्समध्ये वॅन गो, मायकल एंजेलो. ओके, हे काही पेंटर्स आपलं सांगता येतील. हे तुम्ही आन्सर लिहू शकता. सेकंड प्रश्न आहे, फाइंड डिफरंट टेक्निक्स यूज बाय द रायटर टू लर्न सायन्स अँड मॅथमॅटिक्स. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स तुम्हाला शोधायचे आहेत. ओके, जे वापरलेत रायटरने कशासाठी? टू लर्न सायन्स अँड मॅथमॅटिक्स. सायन्स म्हणजे विज्ञान आणि गणित शिकण्यासाठी. वन इज डन फॉर यू. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द रायटर यूज टू ॲप्रिशिएट द इनहेरंट ब्युटी ऑफ दीज सब्जेक्ट्स. जी उपजत अशी सौंदर्य आहे या विषयांचं, त्या उपजत अशा सौंदर्याचं काय करायचं तर राईट काय करायचं तर ॲप्रिशिएट तर करायचं होता किंवा मग त्याला मानायचा, तो त्याची प्रशंसा तो करायचा. बी, द रायटर यूज टू सॉल्व द फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम ऑफ 9th स्टँडर्ड वेन ही वॉज इन 7th स्टँडर्ड. जेव्हा तो 7व्या वर्गात होता त्यावेळेस तो म्हणजे लेखक काय करायचे तर 9th मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम काय करायचे सॉल्व करायचे, म्हणजे जी उदाहरणं होती ते सॉल्व करायचे. ही यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे आलेल्या अडचणी सॉल्व करायला आवडायच्या. अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट इलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. आणि एक आकर्षक अशी पद्धत त्यांना शोधून काढावीशी वाटायची आलेल्या अडचणींची. ओके, टीमध्ये तुम्ही लिहू शकता, ही फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. त्यांना जे न्यूटनचे लॉ आहेत ते कसे वाटायचे, मोशनचे जे लॉ आहेत ते सुंदर वाटायचे आणि पायथागोरियन थेरम जो आहे तो एलिगंट म्हणजे आकर्षक त्यांना वाटत होता. थर्ड प्रश्न आहे, द रायटर फेस्ड न्यूमरस प्रॉब्लेम्स वाईल कम्युनिकेटिंग इन इंग्लिश बिकॉज. जे रायटर आहेत त्यांना बऱ्याचशा अडचणी यायच्या ज्यावेळेस ते इंग्लिशमध्ये बोलायचे किंवा मग चर्चा करायची. तर कुठल्या अडचणी यायच्या त्यामध्ये एक आहे, ही हॅड हिज इंटायर एज्युकेशन इन मराठी. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं पूर्ण शिक्षण मराठीत झालं होतं. दुसरी गोष्ट बी, हिज वोकॅबलरी वॉज व्हेरी वीक. त्यांचे जे शब्दार्थ होते ते खूप वीक होते म्हणजे खूप कमी त्यांच्याकडे शब्दार्थ होते. सी, हिज प्रोनाऊन्सिएशन वॉज टेरिबल. त्यांचं जे प्रोनाऊन्सिएशन होतं ओके ते कसं होतं टेरिबल होतं म्हणजे खूप भयंकर अशा प्रकारचं ते होतं. डी, हिज कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स वॉज व्हेरी ऑकवर्ड. आणि त्यांचे जे काही सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होते ते सुद्धा कसे होते तर ऑकवर्ड होते, विचित्र अशा प्रकारचे त्यांचे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असायचे. फोर्थ क्वेश्चन आहे थर्ड नंतर, द रायटर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड बिकॉज हीज. रायटर कम्प्लिटली स्तब्ध झाले कारण ए, व्होकॅबलरी वॉज व्हेरी वीक. कारण त्याची जी व्होकॅबलरी होती ती कशी होती तर वीक होती, खूप वाईट होती. स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पथेटिक. आणि जी स्पोकन इंग्लिश म्हणजे जी इंग्लिश बोलायची ती कशी होती खूप दयनीय अशी अवस्था त्या इंग्लिशची होती, बोलणाऱ्या इंग्लिशची. प्रोनाऊन्सिएशन वॉज टेरिबल. प्रोनाऊन्सिएशनसुद्धा कसे होते दयनीय अशा प्रकारचे होते, विचित्र. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस वॉज व्हेरी ऑकवर्ड. आणि जे सेंटेन्स वाक्य ते बनवायचे इंग्लिशमध्ये ते सुद्धा ऑकवर्ड अशा प्रकारचे ते होते, विचित्र अशा प्रकारचे ते होते. पुढचा प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. टेक्स्ट पुन्हा वाचा आणि वाक्य सेंटेन्स जे आहे ते कम्प्लीट करा. ड्यू टू द रायटर्स पथेटिक इंग्लिश स्पीकिंग स्टाईल ही. आता जी काही रायटरची पथेटिक म्हणजे दयनीय अशी इंग्लिश स्पोकन किंवा स्पीकिंग स्टाईल होती त्यामुळे ही आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. ही वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. त्यांना कसं एकटं वाटायचं त्यांच्या ह्या इंग्लिश बोलण्यामुळे, दयनीय अशा इंग्लिश बोलण्यामुळे, आणि भीती वाटायची त्यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी आणि IITमध्ये शिकण्याची. ओके, बीमध्ये तुम्ही लिहू शकता पुढचा पॉईंट, ही हॅड डेव्हलप्ड अँड इन्फिरिटी कॉम्प्लेक्स. आणि त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडाची एक भावना निर्माण झाली. ही वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. त्यांना मुंबईतून किंवा मग IITतून काय करायचं वाटत होतं तर पळून जावं असं वाटत होतं. 6th क्वेश्चन आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द रायटर वॉन्टेड टू अचीव मास्टरी इन इंग्लिश बिकॉज. खाली दिलेलं जे सेंटेन्स आहे ते कम्प्लीट करा. रायटर जो आहे त्याला वाटत होतं की इंग्लिशमध्ये त्यांनी काय करावी मास्टरी मिळवावी. कारण ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. कारण त्यांना एक चांगली उत्कृष्ट, एलिगंट म्हणजे आकर्षक आणि फ्लुएंट म्हणजे एकदम
सरस अशी एकदम इंग्लिश त्यांना बोलावीशी वाटत होती. ही विल बी एबल टू कम्युनिकेट वेल इन इंग्लिश. त्यांना वाटत होतं की त्यांनी इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करावं. सी पॉईंट, ही नीड नॉट हॅव ट्रान्सलेट फ्रॉम मराठी टू इंग्लिश इन अॅन ऑकवर्ड मॅनर. त्यांना असं वाटत होतं की आपण मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेट करायची गरज पडायला नको ऑकवर्ड मॅनरमध्ये, अशा प्रकारची त्यांची भावना होती. 7 क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप्स दॅट द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल. मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप. आता वेगळ्या प्रकारच्या स्टेप्स तुम्हाला सांगायच्या आहेत. द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल, ज्यामध्ये रायटरने काय केलं तर वेगळ्या प्रकारच्या स्टेप्स वापरल्या. कशासाठी तर स्वतःची जी इंग्लिश स्पीकिंग स्किल आहे ती डेव्हलप करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी. काय काय गोष्टी त्यांनी केल्या तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. ही स्टार्टेड रिडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड नोवेल्स. त्यांनी इंग्लिश न्यूजपेपर आणि नोवेल वाचायला सुरुवात केली. ही स्टडीड इफ्थोमॉलॉजी, रूट ऑफ द वर्ड्स अँड फोनेटिक्स, प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड. त्यांनी काय केलं तर रूट ऑफ वर्ड्स, जे शब्दांचे रूट्स आहेत ते वाचायला सुरुवात केली. त्याचबरोबर फोनेटिक्स म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन कशा प्रकारे केलं जाईल ते समजून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. ही वूड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर टू प्रॅक्टिस स्पीकिंग अँड वूड रिअलाइज हिज मिस्टेक्स अँड करेक्ट दोज हिमसेल्फ. ते काय करायचे तर आरशासमोर उभं राहायचे आणि प्रॅक्टिस स्पीकिंग आणि बोलण्याची ती प्रॅक्टिस करायची. अँड वूड रिअलाइज हिज मिस्टेक्स, आणि त्यांना काय करायचं स्वतःच्या चुका ते काय करायचे रिअलाइज करायचे, शोधायचे. अँड करेक्ट दोज हिमसेल्फ, आणि स्वतः ते करेक्ट करायचे. ओके. ही इम्प्रोवाइज ॲज वेल ॲज इम्प्रूव्ड हिमसेल्फ डे बाय डे. स्वतःला इम्प्रूवाइज केलं आणि इम्प्रूव्ह केलं स्वतःला डे बाय डे. ओके, अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. 8 नंबर, रीड द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट्स अँड अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. टेक्स्ट पुन्हा वाचा आणि डिस्क्राईब करा रायटरचे अचिव्हमेंट्स याला मिळाले, हे स्वतः काही साध्य केले रायटरनी ते. आणि अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. ओके, आणि इंग्लिश लँग्वेजवर त्यांनी जी मास्टरी मिळवली त्या संदर्भात. ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. हिज फिअर फॉर इंग्लिश डिसॲपियर्ड. त्यांची जी भीती होती इंग्लिशची ती निघून गेली. ही स्टार्टेड फिलिंग कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश ॲट लेंथ विथ एनीबडी. आणि त्यांनी ही स्टार्टेड फिलिंग कॉन्फिडंट, त्यांना स्वतःचा काय झालं तर आत्मविश्वास वाढला अबाउट स्पीकिंग इंग्लिश बोलण्यामध्ये, एक लेंदी सेंटेन्स बोलण्यासाठी. ही कुड मेक प्रेझेंटेशन अँड निगोशिएट अँड साईन मेनी कॉन्ट्रॅक्ट्स. ते प्रेझेंटेशन बनवू शकत होते, निगोशिएट म्हणजे वाटाघाटी करू शकत होते, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साईन ते कॉन्ट्रॅक्ट करू शकत होते. ओके, इंग्लिशवर मास्टरी मिळाल्यामुळे. ही हेडेड सॉफ्टवेअर कंपनीज, आणि ते सॉफ्टवेअर कंपनीचे हेडसुद्धा बनू शकले होते. बी प्रश्न आहे बघा. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द टेबल कम्पेअरिंग टू डिफरंट फ्रेजेस ऑफ लाईफ ऑफ द रायटर ॲज अन MD और चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड ॲन ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मुवमेंट. आता हा टेबल दिलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये, आपल्या बुकमध्ये, तो तुम्हाला काय करायचा आहे तर कंप्लीट करायचा आहे. एक टेबल जो आहे तो एक MD आणि चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांचं आयुष्य, आणि दुसरं आहे एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, कुठलं सर्वोदय मुवमेंटचं एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून कशा प्रकारे त्यांनी फेस केलं ते तुम्हाला लिहायचं आहे. तर MD म्हणून दिलेलं बघा, ऑलरेडी त्यांनी दिलेले ते बघूया, नंतर मी आन्सर तुम्हाला सांगतो आहे. हेड ऑफ कंपनी फॉर 23 इयर्स. 23 वर्ष ते हेड ऑफ कंपनी म्हणून राहिले, MD आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया, पार्टिसिपेटेड इन पीसफुल सत्याग्रह. एक पीसफुल सत्याग्रहामध्ये ते पार्टिसिपेट झाले होते. MD आणि चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून ते काय झाले तर ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. जवळपास 150 वेळेस त्यांनी पूर्ण जग भ्रमंती केली बिझनेस पर्पजसाठी. आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणून काय तर जॉईन ॲज अ सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल्स. जे काही आदिवासी असतील त्यांच्यासाठी एक सोशल मुवमेंट म्हणून ते जॉईन झाले. रोट 4 बुक्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. 4 बुक त्यांनी लिहिलेले ॲज अ MD म्हणून किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. कशावर तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती. ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी काय केलं तर 10 दिवस ते जेलमध्ये होते. ओके, हा फरक आपल्याला दिसतोय. क्वेश्चन नंबर 9A. कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल.
खाली दिलेली जी काही वेब डायग्राम आहे ती तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे, ज्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते चांगल्या इंग्लिश बोलण्यामुळे. ओके, एक चांगले इंग्लिश स्पीकर असल्यामुळे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, ऑलवेज सिलेक्टेड फॉर डिबेट कॉम्पिटिशन्स. तुमची नेहमी निवड होते कशासाठी, तर एक डिबेट कॉम्पिटिशनसाठी, वादविवाद स्पर्धेसाठी. आणखीन लिहू शकता तुम्ही मेड मी द सेक्रेटरी ऑफ स्कूल स्पोर्ट क्लब. तुम्ही स्कूल स्पोर्ट क्लबचे सेक्रेटरी होऊ शकता. आज टू अँकर स्कूल फंक्शन्स, वेगळ्या प्रकारच्या स्कूल फंक्शनला अँकरिंगसाठी तुम्हाला बोलावलं जातं. गॉट चान्स टू रीड स्कूल रिपोर्ट ऑन ॲन्युअल डे. ॲन्युअल डेला तुम्हाला स्कूल रिपोर्ट वाचायला संधी मिळते. 5मध्ये तुम्ही लिहू शकता सेंड टू डिफरंट स्कूल्स फॉर कॉम्पिटिशन. वेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी पाठवलं जाऊ शकतं. हे आन्सर तुम्ही लिहू शकता. बी क्वेश्चन आहे बघा, काय दिलं आहे, डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट वेन यू फेल्ड इम्बॅरेस्ड फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑर इनकॉम्पिटन्स इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. ओके, तर आता इथे इम्बॅरेस्ड म्हणजे काय, तर लाजिरवाणे किंवा लाज वाटण्यासारखं. ओके, एखादी सिच्युएशन तुमच्यासोबत घडली आहे का, ओके, ज्यावेळेस तुम्हाला इम्बॅरेस वाटलं म्हणजे लाज वाटली तुमच्या लॅक ऑफ नॉलेजची, तुमच्याकडे असलेल्या कमी नॉलेजची ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, एखाद्या विषयाबद्दल जे तुमचं कमी नॉलेज आहे त्यामुळे तुम्हाला कधी लाज वाटली का. ऑर इनकॉम्पिटन्स म्हणजे अक्षमता म्हणजे क्षमता नसणे इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली, किंवा मग इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, अक्षम आहात तुम्ही, त्यामध्ये तुमची क्षमता त्यामध्ये नाही आहे इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यामध्ये. लेकिन सिच्युएशन अशी घडली का ती तुम्हाला लिहायची आहे. ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा, दिस इन्सिडेंट हॅपन विथ मी वेन आय वॉज इन 8th स्टँडर्ड. ही घटना माझ्यासोबत घडली ज्यावेळेस मी 8वीच्या वर्गात होतो. आय गॉट द ड्युटी टू टेल द स्टोरी ड्युरिंग इन मॉर्निंग असेंब्ली. मला ड्युटी मिळाली की सकाळी मला काय करायचं आहे, मॉर्निंग असेंब्लीमध्ये स्टोरी सांगायची आहे. आय वॉज स्केअर्ड, मी घाबरलो होतो. बिकॉज आय हॅड जस्ट ॲडमिटेड इन स्कूल, कारण मी नवीनच शाळेत ॲडमिशन किंवा प्रवेश घेतला होता. आय वॉज न्यू इन स्कूल, मी शाळेत नवीन होतो. आय वॉज बिलॉंगिंग टू हिंदी मीडियम स्कूल अँड डिडंट नो वेदर आय वुड बी एबल टू टेल स्टोरी इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. मी हिंदी मीडियम किंवा तुम्ही मराठी मीडियमसुद्धा लिहू शकता च्या शाळेमध्ये होतो. अँड डिडंट नो, आणि माहिती नव्हतं मला, वेदर आय वूड बी एबल टू टेल स्टोरी इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. म्हणजे त्याला मला असं वाटलं की मी काय करू शकत नाही, तर खूप जास्त लोक आहेत त्यांच्यासोबत मी काय करू शकत नाही, तर स्टोरी सांगू शकत नाही. इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ स्टेज. तो माझा स्टेजवरील पहिला एक्सपिरियन्स होता. आय कमिटेड मेनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अँड प्रोनाऊन्सिएशन. मी बऱ्याचशा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स केल्या आणि प्रोनाऊन्सिएशनसुद्धा मी चुकीचं केलं. दिस इज माय एम्बॅरेसिंग मोमेंट ऑफ लाईफ. आणि हा माझ्यासाठी कसा होता, की एम्बॅरेसिंग मोमेंट म्हणजे लाजिरवाणा अनुभव होता माझ्या आयुष्यातला. हे तुम्ही लिहू शकता. A3, fill in the blank selecting the correct phrase from the alternatives given. One is done for you. खाली काही रिकाम्या जागा दिल्या, म्हणजे रिकाम जागा दिल्या आहेत, त्या रिकाम जागा ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तर हे जे ब्रॅकेटमध्ये काही हे दिलेले आहेत, फ्रेजेस दिले आहेत, तुम्हाला त्या फिल करायच्या आहेत. ओके, तर 1 by 1 आपण डिरेक्टली आन्सर्स बघूया. बाय द एंड ऑफ वीक शी वॉज बिगिनिंग टू फील ॲट होम इन हर न्यू जॉब. ओके, टू फील ॲट होम हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. वेन ही लॉस्ट हिज मदर ही वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड. स्टम्प्ड हा त्याचा आन्सर तुम्ही टाकणार आहात. ट्रॅव्हलिंग कॅन हेल्प टू ब्रॉडन वन्स होरिझॉन. डिरेक्टली आन्सर दिलं आहे, ब्रॉडन वन्स होरिझॉन. आफ्टर माय रिटायरमेंट आय स्टार्टेड माय सेकंड इनिंग्स ॲज अ सोशल वर्कर. हॅव्हिंग फेथ इन गुड कीप वन गोईंग. आता जे रेडमध्ये दिलेलं आहे त्या फ्रेजेस मी इथे फील केल्या आहेत. हां, इन डिफरंट सिच्युएशन. To succeed in any competitive examination, one requires a sea of knowledge. The simple village girl feel out of place in a formal party. Okay. The work done by Sindhutai Sapkar touches the hearts of millions. त्यानंतर आहे, the teacher spoke at length explaining the concept. J. The speaker was completely stumped by the intelligent questions asked by the audience. हे तिचा आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. पुढचा आहे, रीड द टेक्स्ट अगेन अँड फाइंड आउट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू गेम ऑफ क्रिकेट. आता पूर्ण टेक्स्ट तुम्हाला वाचायचं आहे आणि क्रिकेटशी रिलेटेड जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. लिस्ट टू मिनिंग ऑफ इच. वन इज डन फॉर यू. 2 अर्थ तुम्हाला त्यातून लिहायचे आहेत. एक तुम्हाला दिले बघा, आता जनरल आणि क्रिकेटच्या सेन्समध्ये त्याचं मिनिंग काय होतं, जसं दिलं बघा, सेकंड इनिंग्स. सेकंड इनिंग म्हणजे काय, तर द सेकंड फ्रेज ऑफ लाईफ ऑफ अन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचा एक सेकंड पार्ट जो असतो लाईफचा त्याला काय म्हणतात,
सेकंड इनिंग असं म्हणतात. ओके, शी स्टार्ट्स परस्यूज अ न्यू डिफरंट करिअर ऑर द पोस्ट रिटायरमेंट लाईफ. जी पोस्ट रिटायरमेंट लाईफ आहे त्याला आपण सेकंड इनिंग म्हणूया. आणि क्रिकेटच्या याच्यामध्ये काय असणार आहे तर वेन अ टीम कम टू बॅट फॉर द सेकंड टाईम इन अ टेस्ट मॅच. ज्यावेळेस एखादी टीम सेकंड टाईम बॅटिंगला येते त्यावेळेस आपण काय म्हणतो सेकंड इनिंग असं म्हणत असतो. ओके, तर असे वर्ड्स कुठले सापडतात आपल्याला तर त्यामध्ये सापडतं एक स्कोरिंग. जनरल सेन्स होतो त्याचा टू सेक्युअर ऑर ऑप्टेन ॲज इन स्कोरिंग मार्क. आणि क्रिकेटमध्ये गेटिंग रन्स. रन हा शब्द आहे. जनरल त्याचा वापर होतो द ॲक्शन ऑफ मुव्हिंग फास्ट ऑन वन्स फीट. आणि क्रिकेटमध्ये होईल 1 युनिट ऑफ स्कोर इन गेम. लेंथचा क्रिकेटमध्ये होणार आहे द एक्सटेंट. आणि क्रिकेटमध्ये होईल द डिस्टन्स दॅट क्रिकेट बॉल ट्रॅव्हल बिफोर बाउन्सिंग ऑन द पिच, दॅट इज लेंथ. ओके, तर हे आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचं आहे गो थ्रू द टेक्स्ट टू फाइंड द अँटोनिम्स ऑफ द वर्ड्स. टेक्स्टमध्ये जायचं आणि हे जे काही अँटोनिम्स तुम्हाला शोधायचे ह्या दिलेल्या शब्दांचे. ओके, आणि हे जे काही ग्रीड दिलेलं आहे ते तुम्हाला फिल करायचे ते बॉक्सेस. एक तुमच्यासाठी दिलेलं आहे ऑलरेडी अनलकी. अनलकीचा होतो अँटोनिम्स लकी, विरोधार्थी शब्द. सोल्युशन्स आता डायरेक्टली आन्सर दिलं बघा. सोल्युशन्स असणार आहे प्रॉब्लेम, म्हणजे दोनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फील करायचा आहे. त्यानंतर ट्रस्टचा होतं डाऊट, DOUBT. त्यानंतर कॉन्फिडन्सचं होईल डिफिडियंट. ॲडव्हान्सचं होईल बेसिक. ब्लॉक हेडचं होईल मास्टर किंवा जिनियस. ओके, हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर A4 आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आर to be, to have, to do, which occur most commonly and can also be used as a main verb in a clause. आता प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय, याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला जा आणि ग्रामरचा जो पार्ट आहे त्यामध्ये व्हर्ब हे सेक्शन बघा. त्यामध्ये तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय एकदम तुम्हाला क्लिअर कट समजून जाईल. ओके, पण इथे लक्षात घ्या, थोडक्यात सांगतोय की प्रायमरी ऑक्झिलरी कुठले असतात तर टू बी, टू हॅव, टू डू. ओके, आणि यांचा वापर वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून सुद्धा केला जातो. आता टू बीचे कुठले रूप आहेत तर ते म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे झाले टू बीचे रूप. टू हॅवचे कुठले आहेत हॅव, हॅज, हॅड. टू डूचे कुठले आहेत डू, डज, डीड हे झाले टू डूची रूप. ओके, तर यांचा वापर जनरली वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून सुद्धा केला जातो. गो थ्रू द सेंटेन्सेस गिवन बिलो अँड से वेदर द वर्ब्स आर मेन वर्ब ऑर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. आता तुम्हाला काय करायचं, सेंटेन्समध्ये जायचं आहे आणि त्या सेंटेन्सला ओळखायचं आहे की ते सेंटेन्स जे आहे म्हणजे त्या सेंटेन्समध्ये वापरलेलं वर्ब आहे ते मेन वर्ब आहे की प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके, तर बघा आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. आता इथे हॅड जे आहे ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता इथे सुद्धा वॉजसुद्धा काय आले तर आपण त्याला म्हणू शकतो की मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. याला तुम्ही प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून सुद्धा लिहू शकता. I had learned from my childhood that money did not mean everything in life. आता इथे हॅड जे आहे ते ऑक्झिलरी वर्ब आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. ओके, ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. आता इथे वॉज जे आहे ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. पुढचं आहे दे डीड ऑल द वर्क इन टाईम. आता इथे डीड जे आहे ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे आय हॅड टू अचीव. इथे हॅड जे आहे ते मेन वर्ब, आय हॅड टू म्हणजेच ऑक्झिलरी वर्बच ते आहे. ओके, असा त्याचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. रीड द गिवन सेंटेन्सेस. खाली दिलेले वाक्य वाचा. डज सॅम राईट ऑल हिज ओन रिपोर्ट्स. बोल्ड शब्द डज आहे बरं का. दुसरा वाक्य आहे द सेक्रेटरीज हॅवंटला बोल्ड केलं आहे. रिटर्न ऑल द लेटर्स येट. टेरी इजला बोल्ड केलं आहे. रायटिंग अँड ईमेल टू अ क्लायंट ॲट द मोमेंट. आता हे 3 सेंटेन्सेस दिले आहेत. यामध्ये जे काही वर्ब्स आहेत ते जे बोल्डमध्ये जसं डज, हॅवंट आणि इज हे काय करतात तर टेन्सेस एक्सप्रेस करण्याचं काम करतायत. म्हणजे वाक्यातील काळ कुठला आहे ते सांगण्याचं काम हे 3 वर्ब्स करतायत. ओके, जे बोल्डमध्ये आहेत कुठले डज, हॅवंट आणि इज. ओके, डू कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर ॲडिंग एम्पसाइज. आता तिथं डूचा जो वापर आहे किंवा डजचा वापर जो दिसतो आपला तो एम्पसाइज करण्यासाठी, स्ट्रेस देण्यासाठी वापरलेला आहे. ॲज इन आय डू नो द आन्सर. इथे डू जो आहे वापर केलेला आहे त्याचा एम्पसाइज करण्यासाठी, स्ट्रेस देण्यासाठी. द वर्ब्स बी, हॅव अँड डू आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. आता जे वर्ब्स आहेत कुठले बी असेल, हॅव असेल किंवा डू असेल यांना प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतात. वेन हेल्पिंग वर्ब्स आर युजिंग टू एक्सप्रेस द मोड ऑफ ॲक्शन दे आर कॉल्ड मॉडल्स. आणि हेल्पिंग वर्ब्स जे असतात ते काय करतात तर एक्सप्रेस करतात काय तर मोड ऑफ ॲक्शन. कुठलीही कृती जी आहे तिचा मोड सांगण्याचं काम हे हेल्पिंग वर्ब करतात, त्यांनाच मॉडलसुद्धा म्हणतात. ओके,
तर बघा, यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, सिम्पल फ्युचर टेन्स. शाल जे आहे ते सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ओके. वी शूड ओबे अवर एल्डर्स, आधी तर शूडचा वापर झाला ऑब्लिगेशन म्हणून. आय कॅन प्ले अ पियानो, कॅन ॲबिलिटी दाखवण्याचं काम करता येईल. कुड यू ओपन द विंडो प्लीज, इथे कुड हा शब्द वापरला आहे रिक्वेस्टच्या दृष्टिकोनातून. आता मॉडेल्स कुठले आहेत तर लक्षात घ्या, मॉडेल सांगतोय मी पुन्हा एकदा. कॅन, कुड, शाल, शूड, विल, वुड, मे, माईट, मस्ट हे झालेत काही मॉडेल ऑक्झिलरीज किंवा मग त्याला आपण काय म्हणू शकतो थोडक्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स. ओके. इन द अबोव एक्झाम्पल्स द मॉडेल्स इंडिकेट द एक्सप्रेशन गिवन इन ब्रॅकेट. आता हे जे काही एक्झाम्पल्स आपण बघितले जसं यू शॅल हॅव हॉलिडे टुमॉरो, याच्यामध्ये आपलं काय दिसतं की ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे की मॉडेल्स जे काय आहेत ते काय एक्सप्रेस करण्याचं काम करत आहेत. ओके. देअर आर अदर मॉडेल्स दॅट आर यूज्ड फॉर एक्सप्रेशन्स, काही वेगळ्या प्रकारचे मॉडेल्स दिलेले आहेत दॅट आर यूज फॉर एक्सप्रेशन, ते एक्सप्रेशन देण्यासाठी वापरले जातात. ओके. मग कुठले कुठले ते बघा. स्टडी द गिवन टेबल केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज, आणि ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या त्या तुम्ही कंप्लीट करा. ओके. मॉडेल्स लेस डेफिनाईट टू मोर डेफिनाईट एक्सप्रेशन्स, असे मॉडेल्स की जे कसे लेस डेफिनाईट आहे किंवा मोर डेफिनाईट आहेत. एक्सप्रेशन्स इकडे दिलेले आहेत. आता कॅन, कुडचा वापर ॲबिलिटी दाखवण्यासाठी होतो. शूडचा वापर ॲडवाईस किंवा ऑब्लिगेशन्स. शाल, विलचा वापर फ्युचरिटी किंवा डिटर्मिनेशन. वूडचा वापर होतो हॅबिच्युअल पास्ट किंवा रिक्वेस्ट. मे, माईटचा वापर होतो परमिशन, पॉसिबिलिटी सांगण्यासाठी. मस्ट आणि हॅव टूचा वापर होतो कंपल्शन दाखवण्यासाठी. यूज टूचा वापर होतो हॅबिच्युअल पास्ट दाखवण्यासाठी. ऑट टूचा वापर होतो ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी. नीड टूचा वापर होतो नेसेसिटी दाखवण्यासाठी. डेअर टूचा वापर होतो करेज दाखवण्यासाठी. हे त्यांचे वापर आहेत. ओके. एक्सप्रेशन्स हे दाखवण्याचं काम करतात मॉडेल्स वाक्यांमध्ये. कुठले एक्सप्रेशन्स तर हे ॲबिलिटी, ॲडवाईस जे असेल ते. ओके. तर आता पुढचा प्रश्न आहे आपला, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट मॉडेल्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके. चला तर याचे आन्सर बघूया. आन्सर इथं डिरेक्टली दिलेले आहेत, तुम्हाला मॉडेल्स इथे ॲप्रोप्रिएटली फिल करायचे आहेत. जसं पहिले बघा, टेक ॲन अम्ब्रेला, इट माइट बी रेन लेटर. माइट बी हे त्याचा आन्सर असणार आहे. पीपल मस्ट नॉट वॉक ऑन द ग्रास. त्यानंतर आहे पुढचं वाक्य, त्यामध्ये तुम्ही कुड टाकणार आहात. कुड आय आस्क यू अ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे, द सिग्नल हॅज टर्न रेड, यू मस्ट वेट किंवा यू ऑट टू वेट. फिफ्थ क्वेश्चन आहे, आय वॉज अ स्पोर्ट पर्सन इन माय स्कूल डेज, आय यूज टू प्ले बॅडमिंटन. नंबर 6, आय एम गोइंग टू द लायब्ररी, आय विल फाइंड माय फ्रेंड देअर. हे त्याचे आन्सर तुम्ही घेऊ शकता जे रेड कलरमध्ये दिलेले आहेत ते. ओके. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट द सेंटेन्सेस दॅट शो पास्ट हॅबिट्स. आता टेक्स्टमध्ये तुम्हाला शोधायचे असे सेंटेन्सेस की जे काय करतात पास्ट हॅबिट्स सांगण्याचं काम करतायत. जसं उदाहरणार्थ तुम्ही लिहू शकता, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम. आता पास्ट पॉसिबिलिटीज दाखवण्याचं काम केलं जातं आहे. ओके. पास्ट हॅबिट्स सांगण्याचं काम केलं जातं आहे की मंगेश पाडगावकर असतील, वसंत बापट असतील किंवा मग विदा करंदीकर असतील ते काय करायचे तर नेहमी त्यांच्या घराला व्हिजिट द्यायची. पुढचं, ते यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स आणि थॉमस हार्डी. यूज टूचा वापर होतो आहे पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी. थर्ड, आय यूज टू लव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज्ड टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. डू ॲज डायरेक्टेड अँड रिराईट द सेंटेन्सेस. सांगितल्याप्रमाणे बदल करा. ओके. आणि पूर्ण सेंटेन्स पुन्हा लिहा. आता पहिलं सांगितलं रिमूव्ह बट जो वर्ड आहे तो रिमूव्ह करायचा आहे. सेंटेन्स काय येतं, आय डिड नॉट फुली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता त्याच्यामध्ये बट हा शब्द काढायचा आहे, तर मग आता बट शब्द काढायचा तुम्ही आन्सर लिहू शकता बघा. ऑल्दो आय डिड नॉट फुली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. ओके. सेकंड आहे, आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. रिमूव्ह दॅट वर्ड रिमूव्ह करा. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा, आय हॅड डिसाइडेड अगेन्स्ट डुईंग एनिथिंग ऑफ दिस सॉर्ट. ओके. हे त्याचा आन्सर असणार आहे. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. यूज वेनचा वापर करा. वेन माय फिअर हॅड व्हॅनिश्ड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. वेनने वाक्य सुरुवात करा आणि अँड काढून टाका. ओके. त्यानंतर आहे, इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप्ड मी. रिमूव्ह विच जो शब्द आहे तो रिमूव्ह करायचा आहे. ओनली माय सेल्फ इस्टीम
स्टॉप्ड मी, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके, पुढचं आहे आय प्लंज इन टू ऑल दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज, इट वॉज अ पिरियड ऑफ रेनेन्सा, जॉईन विथ विच, या दोन्हींचा जॉईन करायचं तुम्हाला विथ नाही. आन्सर तुम्ही घेऊ शकता बघा. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनेन्सा ड्युरिंग विच आय प्लंज इन टू दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हेन आय लुक बॅक देअर आर अ नंबर ऑफ लेसन्स दॅट आय चेरिश. आता त्याच्यामध्ये व्हेन तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, जे व्हेन दिला सुरुवातीला तो. तर आन्सर येईल ऑन लुकिंग बॅक. ओके, देर आर अ नंबर ऑफ लेसन्स दॅट आय चेरिश. ओके, देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. रिमूव्ह हू हा शब्द रिमूव्ह करायचा आहे. मग आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. हंड्रेड्स टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, हे त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे A5. तो आता समजून घेऊया. A5 काय दिलं बघा. फ्लायर इज अ स्मॉल पीस ऑफ पेपर इंटेंडेड फॉर वाईड डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲट अ पब्लिक प्लेस, हँडेड आउट टू इंडिव्हिज्युअल्स और सेंड थ्रू मेल और पोस्ट. इट इज यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग अन इव्हेंट, प्रोग्राम, ड्राईव्ह और प्रोडक्ट. फ्लायरचा वापरच केला जातो कशासाठी, ॲडव्हर्टाईज करण्यासाठी, इव्हेंट सांगण्यासाठी किंवा प्रोग्राम, ड्राईव्ह, प्रोडक्ट सेल करण्यासाठी. ओके, आणि हे तुम्ही पब्लिक प्लेसला तुम्ही चिटकू शकता, डिस्ट्रीब्यूट करू शकता एका पेजवर प्रिंट काढून, किंवा मेलच्या थ्रू तुम्ही ते काय करू शकता, समोरच्या व्यक्तीपर्यंत पाठवू शकता. ओके, तर आता एक एक्झाम्पल दिलं बघा फ्लायरचं तुमच्यासमोर. ॲडमिशन ओपन न्यू आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज न्यू दिल्ली. मिशन स्टेटमेंट चेंजिंग लाईव्स थ्रू क्वालिटी एज्युकेशन. ओके, आता या शाळेबद्दल, या कॉलेजबद्दल माहिती दिली याच्यामध्ये. डिटेल्स काय आहे कॉलेजचे, कोर्सेस अवेलेबल, ज्युनियर कॉलेज, अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट. डिटेल्स त्या कॉलेजचा. सर्टिफिकेट कोर्सेस अँड डिप्लोमास, रेग्युलर अँड डिस्टंट मोड. फीचर्स काय आहेत, बिग स्पेशियस अँड स्मार्ट क्लासरूम, हायली एक्सपिरियन्स टीचिंग स्टाफ, ॲडव्हान्स कोर्सेस अँड प्रोग्राम्स, मॉडर्न अँड डिजिटल टेक्नॉलॉजी. वाय टू चूज अस, का बरं आम्हाला आमच्याकडे का बरं यावं, तर our students shine in all walk of life, our teachers passion and dedication, beautiful campus and ambience, record breaking results, our name itself is a sign of trust. For more details of any query, contact number, principal, supervisor, head of different departments or visit the website. Time 10 to 5:30 PM. आता हे दिलेलं आहे फ्लायर, एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. तर याच्या सहाय्यानेच तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या पॉईंटचा वापर करूनच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं एक स्वतःचं काही टॉपिक दिले त्या टॉपिकवर तुम्हाला बनवायचं आहे, ज्यामध्ये योगा क्लासेस, समर हॉबी क्लास, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह, क्लिनलीनेस ड्राईव्ह, हेल्पर्स टू एंड चाइल्ड लेबर, लेट्स गेट राईड ऑफ मॉन्स्टर्स, टोबॅको अँड अल्कोहोल. या संदर्भात कुठल्या एका टॉपिकवर तुम्हाला स्वतः एक बनवायचं आहे. तर मी बनवलं आहे योगा क्लासेसवर, तर ते आपण बघूया. आन्सर बघा काय लिहिलं आहे. योगा संदर्भात तुम्हाला मी सांगितलं आहे. सर्वेश योगा सेंटर वेअर फिटनेस इज अ वे ऑफ लाईफ. ॲड्रेस 3/2 वीर सावरकर चौक, आशा कॉलनी, संभाजीनगर. हे झालं ॲड्रेस. डिटेल्स काय आहेत, तर योगा सेंटरचे बॅच स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट वीक, वीकेंड बॅचेस अवेलेबल, सुटेबल टायमिंग 7 AM मॉर्निंग अँड 6 PM इव्हिनिंग. सुटेबल टायमिंग आहे, म्हणजे जे जॉब करतात त्यांच्यासाठी. स्पेशल पर्सनल ट्रेनिंग अवेलेबल, एक्सपिरियन्स टीचर्स, सेपरेट क्लासेस फॉर मेल अँड फिमेल. हे आमचे काय आहेत, तर काही डिटेल्स आहेत. फीचर्स काय आहेत, ब्रिथिंग टेक्निक टू रिलीव्ह स्ट्रेस, स्पेशल लेक्चर्स ऑन हेल्दी कुकिंग, लेक्चर्स ऑन एव्हरी वीक फ्रॉम एक्सपर्ट, डाएट गायडन्स. वाय टू चूज अस, यामध्ये वी गिव्ह अटेन्शन टू ऑल स्टुडंट्स, वी अरेंज फॉर स्पेशल आउटसाइड गायडन्स, स्पेशल डिस्काउंट फॉर कपल, सर्टिफिकेट ॲट द एंड ऑफ कोर्स संपल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. स्पेशल डिस्काउंट आहे कपलसाठी. आम्ही काय करतो, तर स्पेशल गायडन्स अरेंज करतो सर्वांसाठी. वी गिव्ह अटेन्शन टू ऑल स्टुडंट्स, आम्ही सर्व स्टुडंटकडे अटेन्शन देतो. फॉर ॲडिशनल डिटेल, आता ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही याला कॉल करायचा आहे नंबरवर. फॉर इनरोलिंग, स्वतःच नाव जर तुम्हाला नोंदवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर क्लिक करा किंवा मग फोन करा. आणि त्याचबरोबर आमच्या वेबसाईटला काय करा, तर व्हिजिट द्या. ओके, वेबसाईट आहे www.sarveshyoga.com. ओके, पुढचा प्रश्न आहे A6. तो म्हणजे अच्युत गोडबोले हॅज रिटन मेनी बेस्ट सेलर्स दॅट आर फेमस फार अँड वाईड. बरेचसे बेस्ट सेलर बुक्स त्यांनी लिहिलेत अच्युत गोडबोले यांनी. रीड ॲटलिस्ट 2 बुक्स, कुठले 2 पुस्तक वाचा तुम्हाला जे आवडतील ते. अँड मेक समरी ऑफ दीज बुक्स अँड सबमिट. आणि त्याची समरी लिहून तुम्हाला त्या बुकची समरी लिहायची आणि ती सबमिट करायची आहे.
आता हा जो प्रश्न असणार आहे तो तुम्हाला स्वतः करायचा आहे. त्यासाठी बरेचसे पुस्तकं आहेत, 34 मराठी बुक्स आहेत. तर त्यापैकी कुठलेही 2 पुस्तक वाचा आणि त्याची समरी काय करा तर सबमिट करा कॉलेजला. ओके, आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे कुठला, वॉयजिंग टुवर्ड्स द एक्सेलन्स, हा जो चॅप्टर आहे वॉयजिंग टुवर्ड्स एक्सेलन्स, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचे सर्व आईस ब्रेकर, मार्जिन क्वेश्चन्स आणि ब्रेन स्ट्रोमिंग ग्रामरचा जो पार्ट असेल तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन इयत्ता 12चे सर्व चॅप्टर्स असतील, त्यांचे प्रश्नोत्तर असतील, इंग्लिश ग्रामर असेल, ते चांगल्या प्रकारे अभ्यासाने चांगले मार्क तुम्ही घ्या. ओके, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनासुद्धा ही व्हिडिओ जाऊ द्या, त्यांनासुद्धा फायदा होऊ द्या. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.